Hi friends, in this video we are going to learn subject science chapter 2 health and diseases आरोग्य व रोग. चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅप्टर 2 health and diseases. Can you recall? Question 1, 2, 3. Can you recall हा टॉपिक academic year 2021 to 22 या academic year करता अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. तुम्हाला हा टॉपिक सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. तुम्ही क्वेश्चन रीड करा आणि आन्सर फाइंड करण्याचा प्रयत्न करा. परंतु हे तिन्ही प्रश्न या ॲकॅडमिक इयर 2021 to 22 या वर्षामध्ये या टॉपिकवरती कोणताही प्रश्न विचारला जाणार, एक्झाममध्ये कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. ओके. नेक्स्ट, हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिंगनेस and not merely the absence of any diseases. Health is a state of complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. म्हणजेच absence of any diseases म्हणजेच हेल्थ नव्हे. absence of any diseases म्हणजेच हेल्थ नाही. म्हणजेच रोगाचा नुसता अभाव म्हणजेच हेल्थ म्हणजे आरोग्य नव्हे, तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल म्हणजेच शारीरिक, मेंटल म्हणजेच मानसिक, सोशल वेलबिंगनेस म्हणजेच सामाजिकरित्या पूर्णता सदृढ असण्याची स्थिती म्हणजेच हेल्थ. म्हणजेच काय म्हणतो आपण ते आरोग्य. ओके. कळतं. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल बिंगनेस अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. ओके. कळले. हेल्थची डेफिनेशन तुम्हाला कळले असेल. नेक्स्ट, व्हॉट इज डिसीज. डिसीज म्हणजे काय? डिसीज म्हणजेच काय? मराठीमध्ये आपण रोग म्हणतो. ओके. रोग म्हणजे काय? डेफिनेशन, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजेच फिजियोलॉजिकल म्हणजेच शरीर क्रियात्मक, सायकोलॉजिकल म्हणजेच मानसशास्त्रीयरित्या. ओके. म्हणजेच काय सांगता येईल मराठीमध्ये, काय सांगता येईल? शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच डिसीज होय. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स म्हणजेच अडथळा. इन फिजियोलॉजिकल, कशाला अडथळा आणता येत? फिजियोलॉजिकल म्हणजे शारीरिक, शरीर क्रियात्मक, और सायकोलॉजिकल म्हणजेच मानसशास्त्रीयरित्या प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक क्रियांमध्ये किंवा महत्त्वाच्या क्रियांमध्ये अडथळा आणण्याची कंडिशन म्हणजेच काय त्याला म्हणतात? डिसीज असे म्हणतात. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजेच लक्षणे. म्हणजेच प्रत्येक डिसीजचे सिम्पटम्स काय असतात? वेगवेगळे असतात किंवा विशिष्ट असतात. प्रत्येक डिसीजचे लक्षणे ही वेगवेगळी किंवा विशिष्ट असतात. नेक्स्ट, टाइप्स ऑफ डिसीजेस. रोगांचे प्रकार.
You must have heard the names of various disease. तुम्ही वेगवेगळ्या डिसीजची नावे ऐकली असतील. ओके, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. ओके, डायबिटीज तुम्ही नाव ऐकलंच असेल, त्या मराठीमध्ये मधुमेह म्हणतात. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा म्हणजेच काय, दमा. डाऊन सिंड्रोम हा एक रोगाचा प्रकार आहे. हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार. यासारखे आजारांची नावे किंवा डिसीजची नावे तुम्ही ऐकली असतात. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ all these disease are different. रिझन्स अँड सिम्पटम्स. ओके, कारणे, या डिसीजची कारणे आणि सिम्पटम्स म्हणजे लक्षणे काय असतात, वेगवेगळे असतात. डिसीज आर डिफरंट. To bring coordination in scientific study of diseases are classified as follows. Types of diseases according to duration, according to reasons. According to duration, there are two types of disease: chronic diseases and acute disease. Chronic disease म्हणजेच दीर्घकालीन रोग. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग. ओके, नेक्स्ट अकॉर्डिंग टू डिसीज, देन हेरिडेटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीज म्हणजेच अनुवंशिक रोग. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम या डिसीजबद्दल आपण 9th स्टँडर्डला डिटेल स्टडी करणार आहोत. नेक्स्ट ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये आणखी 2 टाईप्स आहेत. फर्स्ट, इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच संसर्गजन्य रोग. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच असंसर्गजन्य रोग. इन्फेक्शियस डिसीजमध्ये एक्झाम्पल आहेत कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू. नॉन इन्फेक्शियस डिसीज फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीजेस. ओके, सो नेक्स्ट आपण टाईप्स ऑफ डिसीजेस पाहिलेले आहेत. नेक्स्ट, कॅन यू रिकॉल सुद्धा अकॅडमिक इयर 2021-22 या वर्षाकरता हा अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. तुम्ही याचे सेल्फ स्टडी करू शकता किंवा याचे ॲन्सर फाइंड करू शकता. ओके, नेक्स्ट, इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस मीन्स संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग. ओके, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, food or vectors. Vector means insects and other animals are called infectious diseases. म्हणजे कंटॅमिनेटेड मीन्स दूषित एअर, पाणी, अन्न किंवा हे वेक्टर्स म्हणजेच वाहक, कीटक किंवा प्राणी. इन्सेक्ट म्हणजेच का आपण कीटक म्हणतो किंवा इतर प्राणी यांच्यामार्फत पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. ओके, कळते. डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस. सो नेम ऑफ डिसीजेस, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स अँड प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट. नेम ऑफ डिसीजेस. फर्स्ट डिसीज इज ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग, म्हणजे आपण त्याला TB असं म्हणतो. ओके, पॅथोजन मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. पॅथोजन म्हणजेच कारक, ज्यापासून हा डिसीज होतो ते पॅथोजन. ओके, मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचे माध्यम, कशामार्फत हा पसरतो तर स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, prolonged contact with an
शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट म्हणजेच रोग्याच्या थुंकीतून ओके हवेमार्फत थ्रू एअर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट म्हणजेच रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे किंवा रोग्याच्या वस्तू वापरणे. समजा एखादा TB झालेला असेल, त्याच्या जर वस्तू दुसऱ्या व्यक्तीने वापरल्या तर त्यालासुद्धा TB होण्याची शक्यता असते. सिम्पटम्स म्हणजे काय? लक्षणे. क्रोनिक कफ दीर्घकाळ खोकला. ब्लडी स्पिटिंग म्हणजेच काय? थुंकीतून रक्त पडणे. इमॅशिएशन डिफिकल्ट ब्रेथिंग श्वास घ्यायला का होईल? श्वास घेण्याला त्रास होणे. नेक्स्ट प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट. BCG वॅक्सिन आयसोलेशन ऑफ पेशंट अँड रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट म्हणजेच BCG लस टोचून घेणे. रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवणे म्हणजे आयसोलेट करणे. ओके. नेक्स्ट डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घेणे. डॉट TBवरती उपचार कोणता आहे? तर डॉट हा उपचार पूर्ण घेणे. ओके. नेक्स्ट सेकंड डिसीज इज फर्स्ट डिसीज सेकंड डिसीज. हिपॅटायटिस म्हणजेच त्याला म्हणतो आपण जॉन्डिस म्हणजेच काय? कावीळ. हिपॅटायटिस व्हायरस ABCDE. हिपॅटायटिस व्हायरस ABCDE हे आहेत पॅथोजन. मोड ऑफ इन्फेक्शन कशामार्फत होतं? द कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, निडल्स ओके किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन यामार्फत हा हिपॅटायटिस होऊ शकतो. नेक्स्ट सिम्पटम्स. ॲनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस, नॉसिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल ओके म्हणजेच भूक मंदावणे. नेक्स्ट येलो युरिन म्हणजेच पिवळी लघवी होणे. विकनेस म्हणजे थकवा येणे. वॉमिटिंग किंवा मळमळ म्हणतो आपण, उलटी होणे. ग्रे स्टूल म्हणजेच राखाडी विष्ठा म्हणजे आपण राखाडी का होते? विष्ठा होते. नेक्स्ट प्रिव्हेंटेशन अँड ट्रीटमेंट. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून प्यावे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, हात काय करणे? स्वच्छ धुणे. नेक्स्ट थर्ड डिसीज इज डिसेंट्री. पॅथोजन बॅक्टेरिया, व्हायरस, सिगेल्ला, बॅसिली. एंटामिबा हिस्टोलिटिका ओके. बॅक्टेरिया, व्हायरस, सिगेल्ला बॅसिलाई अँड एंटामिबा हिस्टोलिका. कशामार्फत पसरतो? तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाण्यामार्फत. सिम्पटम्स. ऑटरी स्टूल, पेन इन ॲब्डोमेन, पाण्यासारखी का होते? पातळ जुलाब होणे किंवा पोटदुखी. ट्रीटमेंट. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन. अन्न पहिलं पाणी उकळून प्यावे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड म्हणजेच काय? व्यवस्थित अन्न काय करणे? झाकून ठेवणे. आणि ORS घ्यावे. ORS मेडिकलमध्ये अवेलेबल असते ओके. ORS काय करणे? ORSचं कन्झम्पशन करणे. नेक्स्ट फोर्थ डिसीज कॉलरा ओके. पॅथोजन विब्रियो कॉलरी हा काय? बॅक्टेरिया आहे. विब्रियो कॉलरी हा बॅक्टेरिया आहे.
कशामार्फत पसरतो तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी. सिम्पटम्स ओमिटिंग, सेव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स, क्रॅम्प्स इन लेग म्हणजेच काय होणे, उलट्या किंवा डायरिया म्हणजेच काय जुलाबाचा प्रकार आहे, ती जुलाब होणे, पोटात दुखणे, ओके, किंवा पायात पेटके येणे, पायात क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजेच पायात पेटके येणे. प्रिव्हेंटेशन अँड क्युअर फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. स्वच्छता राखावी, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजेच काय स्वच्छता राखली पाहिजे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेर रस्त्यावरती मिळणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, नॉट कोरोना, ओके, कोरोनाची वॅक्सिन घेतलीच पाहिजे, त्याचबरोबर कॉलराची सुद्धा आपण वॅक्सिन काय घेतली पाहिजे. वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा म्हणजे कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. नेक्स्ट 5th टायफॉइड डिसीज. 5th इज टायफॉइड. साल्मोनेला टायफी, साल्मोनेला टायफी हा बॅक्टेरिया आहे, ओके. कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड बघा, दूषित पाणी आणि अन्न, दूषित अन्न आणि पाण्यामुळे किती प्रकारचे आजार होत आहेत हे तुम्हाला यावरून लक्षात येत असेल, ओके. म्हणजेच बाहेर उघड्यावरून अन्न किंवा काही अन्नपदार्थ खाऊ नयेत किंवा दूषित पाणी खाऊ नये, म्हणजेच पाणी बॉईल करून पिणं हे एक योग्य उपाय आहे. म्हणजेच या दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे खूप सारे आजार आपल्याला होत असतात, ओके. टायफॉइड. नेक्स्ट सिम्पटम्स एनोरेक्सिया, हेडेच, रॅश ऑन ॲब्डोमेन, डिसेंट्री, fever up to 104 degree Fahrenheit, 104 Fahrenheit डिग्री फॅरेडेज, ओके. म्हणजेच काय एनर्जी म्हणजे भूक मंदावते, डोकेदुखी, एडेज, रॅश ऑन ॲब्डोमेन पोटावर पुरळ येणे किंवा डिसेंट्री होणे किंवा 104 आपण 104 ताप म्हणतो, 104 ताप, ओके, 104 फिवर म्हणजे 104 म्हणजे 104 डिग्री फॅरेडेज, हे डिग्री सेल्सिअस नाही, कुठले फॅरेडेज, ओके. फॅरेडेजपर्यंत ताप येणे म्हणजेच फिवर येणे. उपाय ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन लसीकरण करून घ्यावे, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. सो नेक्स्ट आपण काय पाहिले, सम इन्फेक्शियस डिसीज. नेक्स्ट कंप्लीट द टेबल अँड ऑब्झर्व अँड डिस्कस. कंप्लीट टेबल अँड ऑब्झर्व अँड डिस्कस हे दोन्ही इंटरनेट माय फ्रेंड हा सुद्धा टॉपिक 2021-22 या अकॅडमिक इयरकरता अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. तुम्ही कमी केलेला असेल तर तरीसुद्धा तुम्ही आपल्या माहितीसाठी, नॉलेजसाठी हे ॲन्सर याचे फाइंड करू शकताय, ओके. नेक्स्ट सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. सध्या स्थितीतील काही महत्त्वाचे रोग. सध्या प्रेझेंट डेजमध्ये सध्या एकच डिसीज तुम्हाला डोळ्यासमोर येत असेल तो म्हणजेच कोरोना, ओके. या कोरोना व्यतिरिक्त सुद्धा इतर डिसीजेस आहेत ते आपण बघूया. डेंग्यू. मॉस्किटोज ले एग्स इन waterlogged place and thereby their population increases. मॉस्किटो ले द एग्स इन waterlogged place म्हणजेच काय करतात, साठलेल्या पाण्यात डास काय करतात, हे मॉस्किटोज काय करतात, अंडी घालतात आणि thereby their population increases, okay, thereby their population increases. So different species
ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. मॉस्किटोचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग वेगवेगळ्या मॉस्किटोज वेगवेगळे आजार पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. डेंग्यू कशापासून पसरतो? ते एडिस इजिप्ती या मॉस्किटोपासून पसरते. ओके. दिस डिसीज इज कॉज बाय डेन वन टू व्हायरस बिलॉंगिंग टू टाईप फ्लेवी व्हायरस. म्हणजेच हा डेंग्यू हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकाराच्या डेन 1-2 या व्हायरसमुळे होतो. ओके. नेक्स्ट, सिम्टम्स लक्षणे. ॲक्यूट फीवर अँड हेडेज, वॉमिटिंग. तीव्र ताप येतो, तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होणे. सेकंड, पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रोमिनंट सिम्टम्स. सर्वात मुख्य लक्षण कोणते आहे? तर डोळ्यांच्या खोबणीत दुखणे. पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रोमिनंट सिम्टम. म्हणजे मुख्य लक्षण, महत्त्वाचे लक्षण कोणतं आहे? तर डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे. नेक्स्ट, थर्ड सिम्टम्स, decrease in platelet counts that may lead to internal hemorrhage. ओके. प्लेटलेट कमी होतात, त्यामुळे काय होतं? शरीर अंतर्गत रक्तस्राव होतो. ओके. इंटरनल हॅमरेज होतं. सो नेक्स्ट, ऑब्झर्व द पिक्चर shown in following and write description in boxes. खालील चित्रांचे निरीक्षण करून त्यांचे वर्णन चौकटीत लिहा. पिक्चरच्या सेंटरला एडिस इजिप्ती म्हणजे हे कोण? मॉस्किटोज आहे. ओके. हा मॉस्किटोजचा एक प्रकार आहे. ते मॉस्किटोजपासून या ठिकाणी हा मॉस्किटोजची पैदास कशी होते ते या बाजूला दिलेलं आहे. यापासून प्रिव्हेंटेशन कसं करू शकतो ते या बाजूला दिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज इन टँक. रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज इन टँक म्हणजे या ठिकाणी डासांची काय होते? पैदास होते आणि प्रजनन होते. या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? तर अर्न्स अँड युटेन्सिल्स accumulation of water in man-made container cause breeding of Aedes mosquitoes. पुन्हा एकदा मी सांगतोय, urns and utensils accumulation of water in man-made containers causes breeding of Aedes mosquitoes. ओके. माठ, मडकी या मानवनिर्मित वस्तूंमध्ये पाणी साचले की त्यात काय होते? डासांची किंवा मॉस्किटोजची काय होते? पैदास होते. नेक्स्ट, वॉटर कूलरमध्ये सुद्धा पाणी खूप वेळ बदललं नाही किंवा पाणी साचून राहिलं तरी त्यामध्ये सुद्धा डासांची किंवा मॉस्किटोजची काय होते? पैदास होते. नेक्स्ट, या ठिकाणी इन्फेक्शन ऑफ बेबीज, हे छोट्या बाळाला संसर्ग झालेला असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. म्हणजे इन्फेक्शन ऑफ बेबीज. या बॉक्समध्ये तुम्ही काय लिहू शकता? या ठिकाणी काय दिसते? कॉईल दिसते. सो युझिंग मॉस्किटो कॉइल्स टू रिपेल देम. ओके. डास पिटाळून किंवा मॉस्किटोज पिटाळून लावण्यासाठी आपण काय लावतो? कॉईल लावतो. हे पिक्चर तुम्हाला ओळखीचं आहे, धूरवाला.
ओके, आपण धूरवाला म्हणतो. म्हणजेच काय करतात ते, फमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड. फमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड म्हणजेच काय करतात, कीटकनाशकांची काय करतात ते फवारणी करतात. आणि या ठिकाणी आहेत हे मासे दिसत आहेत, फिश, छोटे फिश दिसत आहेत. ते कोणते आहेत, गप्पीज कॅन कंट्रोल द लार्वी. गप्पीज कॅन कंट्रोल द लार्वी. गप्पी मासे जे पाळले तर आपण काय, डासांच्या त्या अळ्या असतात त्यांचे काय करतात ते निर्मूलन करतात. नेक्स्ट, collect information which measures are taken for mosquito control. Which measure are taken for mosquito control by Gram Panchayat, Municipal Council, municipality of your area. तुमच्या परिसरातील ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, ती मॉस्किटोच्या प्रसार प्रतिबंध करण्यासाठी काय काय उपाययोजना करते ते तुम्ही या ठिकाणी माहिती कलेक्ट करा. नेक्स्ट, डू यू नो मलेरिया इज कॉज ड्यू टू फिमेल anaphylis while elephantitis due to female कुलेक्स. म्हणजेच काय, हा हत्ती रोग कशापासून होतोय, कोणत्या मॉस्किटोपासून होतो, कुलेक्स मॉस्किटोपासून होतो. आणि मलेरिया हा ॲनाफिलिस या डासांच्या फिमेलमुळे होतो, म्हणजे की मादीमुळे, डासांच्या मादीमुळे होतो. ओके, नेक्स्ट, एनोफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. एनोफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर while कुलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर. म्हणजे तुम्हाला ॲनाफिलिस अँड एडिस हे मॉस्किटोज स्वच्छ पाण्यात वाढतात, तर क्युलेक्स मॉस्किटो हे दूषित पाणी किंवा गटारे यामध्ये त्यांची काय होते, वाढ होते. नेक्स्ट डिसीज इज स्वाइन फ्लू. रिझन्स ऑफ इन्फेक्शन, संसर्ग होण्याची कारणे. द फर्स्ट रिझन इज इन्फेक्शन ऑफ स्वाइन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. या स्वाइन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. सेकंड, viruses of swine flu are spread through spit of infected person. Similarly, it is spread through secretion of nose, throat and saliva. ओके, म्हणजे स्वाइन फ्लू या व्हायरसचा प्रसार रोग्याच्या घामातून, स्पीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन, अँड सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, म्हणजे नाकातील किंवा नोज अँड थ्रोट, नाकातील अँड घशातील स्त्राव, अँड सलावा म्हणजे थुंकी मार्फत होतो. सिम्पटम्स ऑफ स्वाइन फ्लू, डिफिकल्टी इन ब्रीथिंग, सोअर थ्रोट, बॉडी पेन्स. श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खोकवणे किंवा शरीर दुखणे हे स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. नेक्स्ट, डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू. स्वाइन फ्लूचे निदान. For diagnosis of swine flu, liquid from throat of patient is sent in laboratory. Diagnostic facilities are available in National Institute of Virology, that is NIV Pune, and National Institute of Communicable Diseases NICD दिल्ली. ओके, म्हणजे स्वाइन फ्लूच्या जर आपण निदान करायचं असेल तर रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना
प्रयोगशाळेत म्हणजेच लॅबोरेटरीमध्ये पाठवावा लागतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था कुठे आहे? पुण्याला आहे. ओके. आणि दुसरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली, या ठिकाणी स्वाईन फ्लूची टेस्ट करण्याची काय व्यवस्था आहे. नेक्स्ट, डू यू नो, हे सुद्धा अभ्यासक्रमामधून कमी केलेलं आहे. फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. ओके. जसं आपण कोरोनाचा फर्स्ट पेशंट वुहानमध्ये म्हणजे चायनामध्ये सापडला, तसाच स्वाईन फ्लूचा फर्स्ट पेशंट मेक्सिकोमध्ये सापडला होता. कधी? 2009. स्वाईन फ्लू इज कॉज बाय व्हायरस इन्फ्लुएन्झा AH1N1. पर्सन who come in contact with pigs can contract these disease. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला हा विषाणूची बाधा होऊ शकते. ओके. म्हणजेच हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या व्हायरसमुळे होतो. नेक्स्ट, एड्स, एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्स मीन्स एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. This disease caused by HIV. This disease caused by HIV. HIV या व्हायरसपासून हा डिसीज होतो. ह्युमन HIV means human immunodeficiency virus. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. म्हणजे यामध्ये मानवाची काय होते की माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती काय होते हळूहळू कमी झाल्याने त्याला विविध रोगांची काय होते लागण होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे लॅबमध्ये टेस्ट केल्याशिवाय आपल्याला याचं निदान करता येत नाही. इलिसा टेस्ट इज यूज फॉर दिस इट्स प्रॉपर डायग्नोसिस. जर आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल तर ह्या एड्ससाठी कोणती टेस्ट करतो आपण? इलिसा ही टेस्ट करावी लागते. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. एड्सची जे सिम्पटम्स आहेत ते व्यक्तिसापेक्ष असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबर, हे सुद्धा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. हे सुद्धा अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. फक्त कोणत्या 2021 to 22 या अकॅडमिक इयर करता. तरीसुद्धा तुम्ही नॉलेजसाठी हे तुम्ही रीड करू शकता. HIV डज नॉट ऑकर्स ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन बाय नर्सिंग द HIV पेशंट. म्हणजे HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा सोबत जेवल्याने HIV बाधित व्यक्तीची जर आपण सेवा केल्याने एड्स होत नाही. डू यू नो HIV was first reported in African species of monkeys according to the National AIDS Control Program and UNAIDS National Control Program किंवा UNAIDS यांच्यानुसार 80 to 85% HIV infection in India occurs through unsafe sexual contact. असुरक्षित सेक्शुअल कॉन्टॅक्ट मार्फत 80 to 85% HIV भारतामध्ये पसरतो. नेक्स्ट, इन्फेक्शन थ्रू ॲनिमल. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. कॅन यू टेल which measures are taken at your home to control the rats? उंदीर किंवा घुशी यांचं नायनाट करण्यासाठी तुमच्या घरात कोणकोणते उपाययोजना करतात हे तुम्हाला माहीत असेल ते तुम्ही याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट, सेकंड, वाय इट इज नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. जे पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते हा प्रश्न आहे. याचा आन्सर आपल्याला सांगता येईल.
Domestic animals and pets are susceptible to infective diseases just like humans, and some animals can also act as carriers or vectors of different diseases. Due to their sickness, there is possibility of passing such infection to us. These animals cannot explain their pain and suffering, and thus only we should understand and care for health of our pets, dogs or birds. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांना ही निरनिराळ्या आजारांचे काय होते, बाधा होऊ शकते. आणि असे प्राणी काही ठराविक रोगांचे काय असतात, वेक्टर्स म्हणजे आपण वाहकसुद्धा असू शकतात. त्यांच्या काही आजारांमुळे आपल्याला देखील संसर्ग होण्याची भीती असते. आता या प्राण्यांना त्यांच्या दुखण्याविषयी काही सांगता येत नाही, म्हणूनच प्राण्यांना आपल्याला बोलता येत नाही, म्हणजेच आपल्याला त्यांना सांगता येत नाही, म्हणूनच आपण आपल्या पेट्सची काळजी घेतली पाहिजे. थर्ड, इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्ट्रे ॲनिमल अँड ह्युमन हेल्थ? कबुतरे, भटके प्राणी यांचा मानवी आरोग्याशी काही संबंध आहे का? आपल्याला काय सांगता येईल का याबद्दल? ओके, आता आपल्याला माहिती आहे जे पिजन्स असतात त्यांच्यामुळे श्वसन संस्थेच्या किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमच्या बऱ्याच रोगांचा काय होतो, संसर्ग होऊ शकतो. उदाहरणार्थ अस्थमा, दमा या रोगाचा संबंध कबुतरांच्या पिसांशी आणि विष्ठेशी असल्याचे आढळून आले आहे. ओके, भटक्या प्राण्यांचे कोणी मालक नसतात. ओके, त्यामुळे त्यांना लसीकरण किंवा त्यांच्या इतर आरोग्याविषयी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे रेबीजसारख्या रोगांची त्यांना लागण झालेली असू शकते आणि अशा प्राण्यांमुळे काय होतं, मानवी आरोग्य काय होते, धोक्यात येऊ शकतं. ओके, we know that due to the pigeons, the respiratory diseases can be transmitted. For example, asthma and allergic diseases are said to be linked with the pigeons. The feathers and dropping of pigeons can cause such reaction and affect our health. The stray animals do not have any owners, thus they are not given vaccination or medicines. No one takes care of their health. Some of the stray animals are carriers of rabies, so their bite may cause transmission of rabies to humans. The health of humans is thus at danger due to pigeons and stray animals. So next, question number 4. What are the effect of rat and cockroaches on human health? So answer is that the rats are host to flea which carry bacteria for plague. Through rats, the plague can be spread in human population, and cockroaches are prone to carriers of typhoid. Both of them contaminated and destroy our food. Therefore, rats and cockroaches have their direct effect on human health. आपल्यामध्ये हुंदीर आणि ज्या झुरळे किंवा घुशी असतात त्या काही रोगांच्या काही वाहक असतात. ओके, म्हणजे काही प्लेग हा रोग उंदरांच्या माध्यमातून मानवामध्ये पसरला जातो. झुरळांद्वारे टायफॉईड पसरला जातो. त्यामुळे उंदीर आणि जे घुशी असतात किंवा कॉक्रोच असतात त्यांचा मानवाशी काय असतो, थेट संबंध आहे. सो नेक्स्ट डिसीज इज रेबीज. नेक्स्ट डिसीज इज रेबीज. दिस इज अ व्हायरल डिसीजेस. दिस इज व्हायरल डिसीज म्हणजे हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरसपासून होतो. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. म्हणजे संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर हा आजार होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. ओके, व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. न्यूरॉनमार्फत हा व्हायरस ब्रेनपर्यंत पोचतो. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ द डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजेच पाण्याची भीती वाटणे. ओके, हे महत्त्वाचं सिम्पटम्स आहे. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर
ऑफ वॉटर, रेबीज इज फॅटल डिसीज. हे रेबीज इज फॅटल म्हणजे हा रेबीज हा प्राणघातक रोग आहे, आजार आहे. हाऊ युअर फॅटिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. म्हणून रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यांच्यापासून संरक्षण करता येते. ओके. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर्स विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. हा कुत्र्या चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 to 175 दिवसात दिसू लागतात. सिम्पटम्स ऑफ रेबीज: फीवर फॉर 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवडे ताप राहतो. नंतर नेक्स्ट एक्झॅक्जरेशन इन बिहेवियर म्हणजे अतिशयोक्ती करत वागणे. अँड थर्ड इज हायड्रोफोबिया. सो नेक्स्ट सेकंड इज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.